आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येते। राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहेत। सरकारने केलेल्या छाननीत 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळत असतो। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे। तर 8 लाख महिला 2 योजनांचा लाभ घेत असल्याचं उघड झालंय। नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळत असतो। नमो शेतकरी योजनेचा निधी मिळत असल्याने हप्त्यात कपात करण्यात येणार आहे। तर एप्रिल पासून 8 लाख बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये 8 लाख लाडक्या बहिणींना 500 रुपये देण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मतांची किंमत आता 500 वर आली आहे, उद्या ती 0 होईल असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर महिलांना 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते असा हल्लाबोल आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। त्याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली। त्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे, ज्यांना निराधारांना जर 1500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं, आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। आणि आता तुम्ही सोनं घेण्याचा विचार जर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। बातमी सोन्याच्या वाढत्या दरासंदर्भातली आहे। सोनं वर्ष अखेरीस 1,30,000चा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे। विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सनं हा अंदाज व्यक्त केलेला आहे। गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 6.5% वाढ झाल्याचं आपण पाहिलं। तर कोरोना नंतर सोन्याच्या दरामध्ये झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे। अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती व्यक्त करण्यात येते। या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी देखील वाढली आहे। मध्यवर्ती बँकांकडूनही सोन्याची मागणी सध्या वाढत चालली आहे, त्यामुळे किंमतही वाढत चालली आहे। शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि मानसिक शारीरिक आरोग्य धोक्यात येत असल्याचा दावा करण्यात आलाय। तर मोबाईलमधील कॅल्क्युलेटरमुळे गणिती कौशल्याचा विकास होत नाही असं देखील शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आणि आता बातमी आहे राज्यातील बेरोजगारीच्या वास्तवाची। राज्यामध्ये तब्बल 29 लाख तरुण बेरोजगार आहेत। होय, खुद्द सरकारनंच ही आकडेवारी जाहीर केली आहे। सरकारी आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बेरोजगार आहेत। राज्यामध्ये कौशल्य विकास विभागाकडून तरुणांना रोजगार आणि कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जातात। त्यासाठी बेरोजगारांची नाव नोंदणी करून घेतली जाते। त्यानुसार आता फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील 29 लाख बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली। तर आपण पाहतोय जळगाव जिल्ह्यामध्ये 1,74,229 तरुण हे बेरोजगार आहेत। जिल्हानिहाय बेरोजगारांची यादी आपण पाहतोय। संभाजीनगरमध्ये 1,54,447 तरुण हे बेरोजगार आहेत। तर नागपूरमध्ये 1,52,857 तरुण बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यात 1,47,497 तरुण हे बेरोजगार आहेत। बुलढाण्यामध्ये 1,46,555 तरुण हे बेरोजगार आहेत।
तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील बेरोजगारांची संख्या मोठी आहे. 1,38,844 तरुण पुणे जिल्ह्यामध्ये बेरोजगार आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये 1,19,740 तरुण हे बेरोजगार आहेत. अकोलामध्ये देखील संख्या मोठी आहे. 1,04,07 तरुण बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता वळतो एका वेगळ्या बातमीकडे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केलाय. कुत्र्याने हल्ला करत घेतला, गुरुजींच्या पायाला चावा घेतलेला आहे. तर शासकीय रुग्णालयामध्ये संभाजी भिडेंवर उपचार करण्यात आले. रात्री 11च्या सुमारास एक जेवणाचा कार्यक्रम आटोपून ते घरी जात होते आणि त्यावेळीच कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आणि त्यानंतर आता सांगलीमध्ये भटके कुत्र्यांना पकडण्याची मोहीम वेग धरू लागली. या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची. त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा. या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते नागपूरमधून. नागपूरमध्ये एका तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरामध्ये ही घटना घडली आहे. 28 वर्षीय तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. 4 लोक 2 गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत. तर त्यामध्ये मयतीच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे. आता त्याचा तपास चालू आहे. आता DB टीम वगैरे आपली शोध घेण्याकामी अधिकारी आणि 2 DB टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत. तर ते तपास करणं चालू आहे. आणि आता भर रस्त्यामध्ये रील बनवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहशतीचं रील बनवणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका चालते इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसल्याने खळबळ उडाली होती. हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कोण्या व्यक्तीचा अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादामध्ये करण्यात आलं आणि काही अतिउत्साही तरुणांनी हे कृत्य केलेलं आहे. तर रील बनवणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. कंडीशन देखो सी कितनी नीट एंड क्लीन है. ये आपको सिर्फ 12,500 में आएगा. लेने के लिए QK कंप्यूटर्स पे विजिट करें जो लोकेटेड है वाशी एंड मलाड. सानपाडा ते वाशी हा जो रेल्वे स्टेशनचा रूट आहे रेल्वे ट्रॅकच्या अलॉंग, त्याच्यावर एक रील्स तयार करत होते. त्यामध्ये तो डिकीमधून हात बाहेर करतो आणि नंतर अरे तुमको क्या लगा मैं मर गया हूँ क्या, मैं तो लॅपटॉप बेचता हूँ और लॅपटॉप खरीदना है तो हमारे शॉप में आओ, अशा प्रकारचं एक रील्स त्यांनी बनवलं होतं. आणि त्यांचं खरोखरच हावरे फॅन्टसियामध्ये लॅपटॉप्स आणि त्याचं दुरुस्ती आणि विक्रीचं शॉप आहे. त्या चालकावर मोटार व्हेकल्स ॲक्ट 184 नुसार कारवाई केलेली आहे आणि त्यांना समज देऊन सोडलेलं आहे. आता बातमी आहे मुंबई गोवा हायवे संदर्भातली. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय मुंबई गोवा हायवे हा रखडला. या रस्त्याच्या कामात भरपूर अडचणी आल्या. मात्र आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय. सोबतच 15 दिवसात टोलचे नवे धोरण आणणार अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल. आता आम्ही सॅटेलाइट बेस फ्री टोलिंग सिस्टम सुरू करतो आहे. टोल नाके राहणार नाही, तुम्हाला कोणी अडवणार नाही
आणि कॅमेरामध्ये तुमच्या नंबर प्लेटवरून फोटो निघेल आणि तुमच्या बँक अकाउंटमधून जेवढे तुम्ही निघाले तिथून आणि जिथून बाहेर निघाले तेवढाच टोल फक्त कापला जाणार आहे आणि ते पण होईल. आणि आपण पाहतोय अतिशय मोठी घोषणा नितीन गडकरी यांनी केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे हा अपूर्णच आहे, याचं काम खोळंबलेलं आहे. मात्र जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची महत्त्वाची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते बीडमधून. बीडमध्ये आणखी एक निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय. माजलगाव शहरामध्ये भर दिवसा तरुणावर हल्ला करण्यात आलाय. हत्या झालेला तरुण हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते. पोलिसांकडून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. भर रस्त्यात भर दुपारी ही हत्या करण्यात आली आहे. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज. एक शेतकरी आजी शेताच्या बांधावर जबरदस्त डान्स करताना दिसते. आजींच्या उत्साहाने आणि ऊर्जा पाहून अनेक नेटकरी थक्क झाले. या व्हिडिओतील आजीचे नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातं. शेतात कोलांट्या उड्या मारतानाचा एका आजोबांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. प्रकाश भोसले असं या आजोबांचं नाव आहे. ते चांगले कुस्तीपटू होते. आता त्यांचं वय 60 वर्ष आहे आणि एका तरुणाने त्यांच्या उड्या आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. भिवंडीच्या खोडी गावातील सिद्धार्थ नगर या ठिकाणी नंग्या तलवारी नाचवल्या गेल्या. देवीदास पाटील असं तलवारी नाचवणाऱ्या तरुणाचं नाव आहे. रस्ता बंद केल्याच्या रागातून त्यानं शिवीगाळ करत हे कृत्य केलंय. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीमध्ये गॅरेज चालवण्याच्या वादातून उल्हासनगर गावामध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान वाचवायला गेलेल्या तरुणाला सदर टोळक्याने जखमी केलाय. या प्रकरणी मांडा टिटवाळा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तर पुरीतील श्री जगन्नाथ मंदिराच्या नीलचक्रावर फडकणारा पतित पावन बाण्यासारखा ध्वज घेऊन एक गरुड पक्षी उडताना दिसतोय. तर व्हिडिओमध्ये गरुड पक्षी ध्वजासारखा कापड घेऊन श्री जगन्नाथ मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना दिसतोय. मग तो समुद्राकडे उडून गेलाय आणि नजरेआड झाला. शिवशाही बस आता लालपरी बनणार आहे. तर महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाहीचं रूपांतर साध्या एसटी बसमध्ये होणार आहे. येत्या 28 तारखेच्या बैठकीवर त्यावर शिक्कामोर्तब होईल आणि या निर्णयामुळे फक्त अंतर्गत रचनेमध्ये बदल होईल, पण गाड्यांची स्थिती काही बदलणार नाही अशी देखील चिन्ह आहेत. राज्यामध्ये तब्बल 29 लाख तरुण बेरोजगार आहेत. खुद्द सरकारनेच ही आकडेवारी जाहीर केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुण असल्याची माहिती समोर येते. त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील 29 लाख बेरोजगार तरुणांनी कौशल्य विषयक प्रशिक्षणासाठी नोंद केली आहे. तर मेट्रो येलो लाईनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी उद्या करण्यात येणार आहे आणि या चाचणीनंतर डायमंड गार्डन ते मंडाले या 5.4 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो धावणार आहे. ताशी 80 किलोमीटर वेगाने 6 डब्यांच्या गाडीची चाचणी करण्यात येणार आहे. छावा सिनेमावर अभिनेता आस्ताद काळेने आक्षेप घेतलेला आहे. तर विशेष म्हणजे स्वतः आस्ताद सुद्धा या सिनेमामध्ये दिसलेला आहे. त्याने या सिनेमात सूर्याची भूमिका केली होती. आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर 2 महिन्यांनी त्याने त्याला खटकलेले काही मुद्दे प्रेक्षकांशी शेअर केले. राज्यामध्ये सर्वत्र तापमानामध्ये वाढ झाली असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये देखील साठाही आटू लागलाय. सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा जलाशयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यात पुणे विभागामध्ये सर्वात कमी तर कोकणामध्ये जवळपास 50% साठा शिल्लक आहे. तर पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय.
मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी साठा आहे, त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता देखील कमी आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे. साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पाणी बचतीसाठी महानगरपालिका सोसायट्यांना पत्र लिहिणार आहे. पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी या पत्राद्वारे आवाहन करण्यात आलंय. पुढील काही दिवसात हे पत्र पुण्यातील सोसायट्यांना मिळणार आहे. तर महानगरपालिकेच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यापेक्षा सध्या पाण्याची मागणी ही 10 ते 15% वाढली आहे. अक्कलकोटसाठी वरदायिनी ठरलेल्या कर्नूर धरणामध्ये केवळ 27% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून आता 10% पाणी सोडण्याचं नियोजन पाटबंधारे खात्यानं केलंय. त्यामुळे धरण कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत आहेत. जळगावमधील 6 तालुक्यांमध्ये पाणी पातळीमध्ये 1.25 मीटरपर्यंतची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र पाणी पातळीमध्ये अल्प स्वरूपातच घट झाली आहे. सर्वाधिक 40 गाव तालुक्यामध्ये 1.11 मीटर एवढी भूजल पातळी पाणी पातळी ही घट झाली आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. हिंगोलीच्या DCC बँकेमध्ये शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा झालाय. पीक विम्याचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बँकेतील कर्मचारी दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त झालेत. यावरून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि नंतर हाणामारी देखील झाली आहे. यात बँकेचा एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे बँकेतील सर्व CCTV बंद असल्याचं समोर आलंय. बँकेमध्ये 2 जणांनी गदारोळ केला होता. आमच्या शिपायाला मारहाण केली होती. तर ती सोडवण्यासाठी मी गेलेलो होतो. तर ते सोडून त्यांना अधिकाऱ्यांकडे आमच्या कंप्लेंटसाठी घेऊन जात होतं. तर त्यांनी मध्यात आमच्या प्रिमायसेसमध्ये त्यांनी मला मारायला सुरुवात केली, मला आणि आमच्या शिपायाला. म्हणजे त्यांचं ते सोडवण्यामध्ये त्यांनी मला वीट मारली. इथे वीट मारल्यामुळे इथे मला 4 ते 5 टाके पडलेले आहेत आता सध्या सगळे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. तुळजाभवानी मातेच्या चरणी 70 कोटींचं दान मिळालंय. तर स्वरूपातील दान अर्पण करत सोने चांदीच्या लहान मोठ्या वस्तू रोख रक्कम मिळून साधारण 70 कोटी रुपयांचं दान तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आलंय. पुण्याच्या मुळशीतील घोटवडे गावामध्ये रोकडेश्वराची यात्रा पार पडली आहे. त्यानिमित्ताने कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता. यावेळी जवळपास 200 पहिलवानांनी सहभाग घेतलाय. त्याचप्रमाणे 2,51,000चं बक्षीस यावेळी ठेवण्यात आलं होतं. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम 90% पूर्ण झालंय. लवकरच हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे. राजकोट या ठिकाणी प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या कंपनीकडून महाराजांचा पुतळा बनवला जातोय. सध्या या पुतळा उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. प्रवाशांना रेल्वेमध्ये आता ATM सुविधा मिळणार आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. मनमाड मुंबई तर CST धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँक तर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचं स्वागत केलं. रेशन प्राधान्य योजनेतील निकष तपासण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारकडून पाठवण्यात येणारे धान्य शिल्लक राहत आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचे निकष तपासणे हा समितीचा मुख्य उद्देश असणार आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त S यांनी एक अनोखी शक्कल लढवत स्मार्ट पोलिसिंग अर्थातच ई-बीट सिस्टीम मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलंय. जिल्हाभरातील 713 पॉईंट्सवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून नेमकं कोणत्या स्थळाला भेट द्यायची आहे हे समजणार आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलंय. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या 5 ते 10 रुपये प्रति किलो दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागली. शेतकरी विरोधी धोरण
तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची ही दृश्य आहे। या ठिकाणी शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। या कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसह आंदोलन केलंय। आणि आता बातमी आहे तुळजापूरमधून। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 10,000 पानांचं दोषारोप पत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलंय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संगीता गोळे आणि इतर आरोपींचा संपर्क कसा झाला, आरोपींची साखळी कशी तयार झाली याबाबत दोषारोप पत्रामध्ये माहिती देण्यात आली आहे। तर मुंबई, सोलापूर, पुणे या ठिकाणी तस्करी प्रकरणामध्ये संबंध असल्याची दोषारोप पत्रामध्ये माहिती आहे। आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणामध्ये 35 आरोपी आहेत। आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 21 आरोपी फरार आहेत। यामध्ये आणखीन आरोपींची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे।